नमस्कार, मी नाना पाटेकर. हा यार जे प्रसाद काहीतरी कोण. अच्छा. ऑल राईट, गुड मॉर्निंग. सुप्रभात. तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा, कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. बिलकुल बॉस. 14 नोव्हेंबरची तारीख आहे आजची आणि वार आजचा शुक्रवार, म्हणजे 5 डेज वर्किंग वाल्यांसाठी वीकेंडचे वेध लागले असतील. पण आम्हा गरिबांना, म्हणजे जे 6 डेज वर्किंग वाल्यांना तर वेध शनिवारी सायंकाळीच लागत असतात, जेव्हा घरी जायची ओढ आपल्याला लागत असते. एनिवेज, घड्याळात बघितलं तर 8 वाजलेत. म्हटल्यानंतर शोची सुरुवात करूयात. माय टॉप 3. सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. शेत जमिनीची मोजणी आता फक्त 200 रुपयात होणार आहे. माय टॉप 3. त्यासोबतच लाडक्या बहिणींना EKYC साठी मुदतवाढ सुद्धा दिली जाऊ शकते, असं अदिती तटकरे यांनी घोषणा केलेली आहे. माय टॉप 3. आणि त्यासोबतच अमेरिकेच्या सरकारच्या इतिहासातला सर्वात मोठा शटडाऊन, म्हणजे तब्बल 43 दिवसांनी जो शटडाऊन जो आहे तो आता समाप्त झालेला आहे. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. वेलकम बॅक. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला सुरुवात करूयात पहिल्या अपडेटने. म्हणजे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. शेत जमिनीची मोजणी आता फक्त 200 रुपयात होणार आहे. म्हणजे आनंद सगळ्यांचाच वाढत असेल, बट याबद्दलची डिटेल सांगायचं म्हटलं तर आता एकाच कुटुंबातल्या सदस्यांच्या शेत जमिनीच्या पोट हिश्श्याची मोजणी आता फक्त 200 रुपयात होणार आहे. शेत बांधावरून होणारे वाद आणि जमिनीच्या मोजणीसाठी लागणारा वेळ याचा खर्च वाचवणं हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. आणि यासोबतच खासगी भूमापकांनाही भूमी अभिलेख अधीक्षकांकडून परवाना घेऊन जमिनीची मोजणी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे, जरा मला तुम्ही इंस्टाग्रामवर DM करून सांगा. येस, RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल, RJPRASAD. पण माझं याच्यावर जर मत सांगायचं म्हटलं तर पूर्वी म्हणायचे ना, सरकारी काम महिनाभर थांब. दिवसेंदिवस ज्या काही नवीन प्रोग्रेस होत चालले आहेत, म्हणजे आता जसं खाजगी यांना इन्क्लूड करून वरतून कॉस्ट सुद्धा ठरवण्यात आलेली आहे. बदलतं चित्र बघतोय ना आपण. तुमचं मत मला कळवत आहेत. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलो पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा यार जे प्रसाद काहीतरी कोण. अच्छा. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. म्हणजे लाडक्या बहिणींना EKYC साठी आता मुदतवाढ दिली जाऊ शकते, असं मंत्री अदिती तटकरे यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे. म्हणजे त्यांची EKYC करायची सध्याची अंतिम तारीख जी काय होती ती 18 नोव्हेंबर होती. पण मराठवाडा आणि सोलापूर मधल्या पूरग्रस्त भागातल्या महिलांची कागदपत्र जरा गहाळ झालेली असतील आणि अशी मागणी भरपूर ठिकाणून येत होती. त्याचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगण्यात आलेलं आहे. ज्यांना गरज आहे खरंच त्यांच्यासाठी हे होणं तितकंच गरजेचं आहे, नाही का. आणि आता EKYC मुळे जे काय सगळं चाललंय, बोगस लाभार्थी जे होते ते आता वगळले जातातच आहे ना. चला बोलूयात पुढच्या अपडेटकडे. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलो पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. पण घड्याळात बघितलं तर 9 वाजायला बस काही मिनिटं बाकी आहेत, म्हणजेच मला निघावं लागणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. म्हणजे दिवाळीत आपल्या कानावर एक गोष्ट पडली असेल, कुठल्या तरी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना बोनस हवा तेवढा मिळाला नव्हता, तर त्यांनी टोल ओपन करून दिला. नुकसान भयंकर झालं. पण हे नुसतं भारतात होऊ शकतं का, तर नाही. अमेरिकेच्या सरकारच्या इतिहासातला सर्वात मोठा शटडाऊन चालू होता, जो फायनली आता समाप्त झालेला आहे. पण 43 दिवस हा शटडाऊन चालला हो. 43 दिवस. मग त्याच्यानंतर संसदेने विधेयक बहुमतानं मंजूर सुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर आता सरकारी एजन्सीजला निधी पुन्हा उपलब्ध होणार आहे. मला म्हणजे याच्यावर काय बोलू कळत नाही, पण तुमचं मत मला तुम्ही कळवू शकतात इंस्टाग्रामवर RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल, RJPRASAD. आणि आता त्यासोबत मी निरोप घेतोय, तर आपल्या गप्पा आपण तिकडेच कंटिन्यू करूयात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन येतो रोज सकाळी 8 वाजता पेपरवाला घंटा. सो भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात अँड हॅव अ ग्रेट डे. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा यार जे प्रसाद काहीतरी कोण. अच्छा.